राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवात्मानं। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन करतो। सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण एका श्लोकाचा विस्तार करत आलेलो आहोत। अवजानन्ति मामुडा मानुषी तनुमाश्रितं परम भावम जानन्तो मम भूत महेश्वरम। हे भगवंताला देहधारी समजणं म्हणजे काय समजणं आहे याचं वर्णन विस्ताराने माऊली करायला गेले आहेत। कालच्या चिंतनामध्ये बरेचसे दृष्टांत आपण बघितलेले आहेत की निळसर असणाऱ्या नीलमण्याचा हार जो आहे असं समजून एखाद्या विषारी सापाला पकडण्यासारखं आहे, रत्न समजून दगड वेचण्यासारखं आहे, किंवा गंगा समजून मृगजळाच्या मागे धावणं आहे असं, किंवा एखादा खजिना आहे खजिना समजून तर आपल्या पिशवीमध्ये अंगारच भरणं म्हणजे विस्तव भरण्यासारखा प्रकार आहे। खदिरा अंगार खोळे भरले का सावली नेनता घातले कुवा सिंह। विचार कालचा होता की एखाद्या तलावामध्ये सरोवरामध्ये सिंहाची प्रतिमा पाहावी आणि तो दुसरा सिंह माझा कोणतरी शत्रू आहे असं समजून त्यात उडी घालावी। जसा नाश त्या सिंहाचा होतो तशा प्रकारे भगवंताला योग्य प्रकारे यथार्थ पद्धतीनं न जाणल्यामुळं असे तोटे होतात हे वर्णन करायला सुरुवात केलेली आहे। काल आपण 149 नंबरचा विचार केला होता। तेवी अथवा निदान हे प्रगटले म्हणून खदिरा अंगार खोळे भरले का सावली नेनता घातले। सावली शब्दाचा अर्थ आहे प्रतिबिंब। सिंहाची सावली त्या पाण्यात पडलेली असते आणि त्या सावलीला त्या प्रतिबिंबाला तो खरं समजतो आणि सिंह त्यामध्ये उडी घालतो। तेवी मी म्हणून प्रपंची जी बुडी दिदली कृतनिश्चयाची ती चंद्रासाठी जी विजयीची प्रतिभा धरली। या ठिकाणी माऊली उपसंहार करतात। आता खूप दृष्टांत दिलेत, अगदी नक्षत्राची आभासापासून जे दृष्टांत द्यायला चालू केलेत 146 ओळीपासून 149 ओळीपर्यंत 4-5 ओळीमध्ये दृष्टांतच दिलेले आहेत। आणि दृष्टांत देऊन झाल्यानंतर म्हणतात तेवी मी म्हणून प्रपंची, म्हणजे या उपाधीच्या विस्ताराने मी परमात्मा आहे असा निर्णय घेऊन केलेल्या निश्चयाची ज्याने बुडी दिली, म्हणजे ज्याने निश्चय केला, जी बुडी दिदली कृतनिश्चयाची त्याने जो निश्चय केला, ती चंद्रासाठी जी विजयीची प्रतिभा धरली। तसं चंद्राच्या प्राप्तीकरता पाण्यातलं प्रतिबिंब धरलं म्हणावं किंवा चंद्र समजून प्रतिबिंब धरणे जसं व्यर्थ आहे, तशा पद्धतीनं उपाधियुक्त असलेल्या जगाला भगवंत समजणं, परमात्मा समजणं हे अयोग्य आहे। किंवा देहधारी असणाऱ्या अवतारी पुरुषांना काय करणं, साधा मनुष्य समजून त्यांची अवहेलना करणं हे चुकीचं आहे। खरं जर बघायचं असेल तुला तर तेवी मी म्हणून प्रपंची, मी आहे असं समजून जर तू बुडी दिली असशील तर संसारातील सर्व घटना या दृश्य पसारा जो आहे तो खरा आहे असा निश्चय जर तुझा झाला असेल आणि बुडी दिली असेल म्हणजे प्रपंचात बुडून गेला असेल तू, यामध्ये बुडून जाणं। आता बुडल्यानंतर काय समजेल सांगा, समजणार नाही।
संसारातलं आणि प्रपंचातलं पाणी नाकात तोंडात जातं आणि जीव गुदमरतो. काय जाणायला जातो? संसाराच्या आधारानं, प्रपंचाच्या आधारानं भगवंताला जाणायला जातो. संसारातील सर्व घटना हा सगळा दृश्य पसारा ज्याला खरा वाटतो आणि असा ज्याचा निश्चय झालेला आहे. मिथ्यात्वाचा निश्चय हा एक भाग आणि प्रपंच सत्यत्वाचा निश्चय हा एक भाग आहे. तर प्रपंच सत्यच मानलाय असा त्याचा निश्चय आहे. त्यामुळे प्रपंचात म्हणून बुडून जातो. त्यासाठी आणि परत दृष्टांत देताना माऊली म्हणतात, चंद्राला पकडण्यासाठी पाण्यातलं प्रतिबिंब पकडण्यासारखं आहे. लहान मुलं खेळत असताना म्हणत असतात की तिथं एक प्रतिबिंब आहे, त्या प्रतिबिंबाला पकडायला जात असतात. आपली सावली लहान मुलं पकडण्याचा प्रयत्न करत असतात. लहान मुलांच्या डोक्यावरती एखादं टकूचं असतं, त्याला गोंडा असतो, त्या गोंडाचा हालत असतो आणि ते प्रकाशाच्या त्या सावलीमध्ये त्याला तो गोंडा हलताना दिसतो आणि ते लहान मूल गमतीनं पकडायला जातं. पण त्याला पकडता येईल काय सांगा? स्वतःच्याच शेंडीचा जो सावली आहे ती त्याला स्वतःला पकडता येईल काय? स्वतःची सावली स्वतःला पकडता येत नाही. तशा प्रकारे ही भगवंताची सावली म्हणजे प्रपंच आहे, किंवा प्रपंचामध्ये भगवंताला शोधायला जाणं म्हणजे बुडी देऊन मरून जाण्यासारखा प्रकार आहे. किंवा एखाद्या चंद्रबिंबाकडे पाहून ते खरा चंद्र समजून त्याला पकडण्याला जाण्यासारखा आहे. पण संसारातली सर्व घटना जोपर्यंत मिथ्या वाटत नाहीत, प्रपंच पसारा जोपर्यंत सत्य वाटतो, तोपर्यंत आपण प्रपंचातच बुडून राहतो आणि त्यामुळे खऱ्या तत्वाचा अनुभव येत नाही. म्हणून काय करायला सांगतात माऊली? विचाराने ह्या प्रपंचाचा निराश केला पाहिजे आणि परमात्म्याचं यथार्थ ज्ञान करून घेतलं पाहिजे. त्यासाठी विचारच उपयोगी पडतात. कोण धावाधाव करण्यापेक्षा विचारानं शीन येत नाही. एवढा विचारांचा शीन कमी आहे. हे धावाधाव करून सगळं पकडण्यापेक्षा विचारांचा शीन कमी आहे. वेदांत शास्त्र विचार करायला आपले सांग, विचारता निरसले, म्हणून विचार करूनच त्याचं निरसन होतं. त्यामुळे विचाराने प्रपंचाचा निराश करून आणि या परमात्म्याचं, भगवंताचं योग्य असलेलं ज्ञान घेतलं पाहिजे. म्हणून अलंकारा ठिकाणी सुवर्णाची दृष्टी ठेवावी लागते, मडक्याच्या ठिकाणी मातीची दृष्टी ठेवावी लागते. एखादा सोनार अलंकाराकडे बघत नाही, त्याच्यावर किती आखीव रेखीव डिझाईन आहे हे पाहत नाही, तर त्यातलं सोनं किती टक्के आपल्याला प्राप्त होईल हे बघत असतो. त्यातलं सोनं आहे ती शुद्ध सोनं महत्वाचं आहे. अलंकाराची उपाधी, त्यात असलेली भेसळ, विकार हे सगळे बाहेर करावे लागतात, बाजूला करावे लागतात. तेव्हा विकार संपले की मग आपल्याला, किंवा उपाध्या संपल्या की निरुपाधिक असलेलं तत्व आपल्याला सापडतं. म्हणून सोनार जसा अलंकाराकडे पाहत नाही, सोन्याकडे पाहतो, त्याप्रमाणे जगाकडे बघताना आपली ब्रह्मदृष्टी असली पाहिजे. सोनं पण आहे, दागिनं पण आहे, जग पण आहे आणि परमात्मा पण आहे. म्हणजे सगळं जग हे ब्रह्मरूप आहे, परमात्म स्वरूप आहे असं वाटणं. काय म्हणतात ते? वैष्णवांचा धर्म, धर्माधर्म भेद अमंगळ, असं तुकोबांचा अभंग आहे. त्यामध्ये म्हणतात हा भेद जो आहे, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे, एका देहाचं अवयव आहे. त्यामुळे परमात्मा जो आहे तो परमात्म्यालाच पाहतोय आपण, असं जगाकडे पाहता आलं पाहिजे. ही अशी दृष्टी विकसित व्हायला फार अवघड आहे बरं काय. पण आपल्याला प्रपंचामध्येच किती प्रपंचाचा विचार करून ते सापडणार नाही, कारण ते प्रपंचाच्या पलीकडे आहे. मग प्रपंचाच्या पलीकडे मानावं आणि प्रपंचाचा निराश करून तिकडे जावं. किंवा अलंकाराने सोनं जसं एकरूप आहे, अलंकाराला सोनं समजून त्याचा स्वीकार करावा, म्हणजे जगालाच ब्रह्मरूपता द्यावी आणि त्याचा स्वीकार करावा. म्हणजे परमात्म्याचे यथार्थ ज्ञान हे व्यतिरेकानं झालं पाहिजे. त्याखेरीज जग हे परमात्मा आहे असं अन्वय ज्ञान होणार नाही. आपण अन्वय आणि व्यतिरेक मागच्या चिंतनामध्ये बघितलं होता. व्यतिरेक म्हणजे घालवून टाकणं, अन्वय म्हणजे त्याच्या सहित त्याला घेणं. सकट शब्द वापरलाय माऊलीने की सगळ्या सहित त्यालाच म्हणावं. हे जग वेगळं, हे वेगळं, माणसं वेगळी, हे परमात्मा वेगळा असा विचार न करता त्याच्या सहित अन्वयानं त्याच्याकडे पाहायला पाहिजे. आणि म्हणूनच त्याच्यासारखं आपण झालो तरच आपल्याला तो जाणता येतो. असं संत म्हणतात, होईल झाला अंग देव जो आपण, तयासी हे जन अवघे देव. कुणाला देव? सगळे जन देव वाटतील बघा. होईल झाला अंग देव तो आपण,
आपण स्वतःच देवरूप झालो तर त्याला सगळं जग देवरूप आहे, ब्रह्मरूप आहे असं वाटायला लागेल. 3800 नंबरचा अभंग आहे तुकोबांचा, त्यामध्ये ते बोलतात त्याच्यासारखं आपण व्हायला पाहिजे. असं यथार्थ परमार्थ ज्ञान झाल्याखेरीज मूर्तीपूजा परमात्मा समजून करणं योग्य होईल. खरी गोष्ट आपली तिथं आहे. आपण मूर्तीपूजेमध्ये गुंग असतो आणि ती करावीही, मूर्तीपूजा करावीच, पण मूर्तीपूजेच्या पूजा करत असताना तो परमात्मा समजून त्याची पूजा झाली पाहिजे. आपण काय करतो, मूर्त्या समजून त्याच्याकडे पाहतो, मूर्त्यांचं आखीव रेखीव त्याबद्दल सगळं पाहत असतो, सगळं पाहतो आपण, त्याच्यावरले नक्षी काम पाहत असतो, पण तरी सुद्धा त्याचं मुख्य जी गोष्ट आहे त्यात असणारा परमात्मा जो आहे तो परमात्मा आपण पाहत नाही. म्हणून यथार्थ ज्ञान होण्यासाठी हे मूर्तीपूजेच्या पाठीमागं असणारं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाला पकडून परमात्म्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण मूर्ती तेवढाच परमात्मा असं आपलं एक वेगळं त्याला संबंध वेगळं समजलं, त्यामुळे भगवंत अगदी परिच्छिन्न होतो, मर्यादित होतो, छोटा होतो. तो मंदिरापुरता मर्यादित राहतो, तीर्थक्षेत्राच्या बाहेर पडतच नाही. देव तीर्थक्षेत्राच्या बाहेर पडला पाहिजे, माझ्या घरामध्ये आला पाहिजे, माझ्या अंतरंगामध्ये आला पाहिजे, तो सर्व व्यापक आहे असं भावना त्याची झाली पाहिजे, तरच आपल्याला त्याचं यथार्थ स्वरूप कळेल, अन्यथा कळणार नाही. नाहीतर मला पंढरपुरात गेल्यानंतरच भगवंताचं दर्शन होतं, अन्यत्र मला होत नाही, अशा मर्यादित दृष्टीमध्ये आपण जगायला चालू करू. आणि म्हणून होईल काय, त्यालाच अवजानंदी मूढा शब्द वापरलाय श्लोकामध्ये भगवंताने. हे मूढ लोक आहेत, अविवेकी लोक आहेत आम्ही, की ते आम्ही काय करतो, तो मूर्तीपूजा श्रेष्ठ मानतो, मंदिर श्रेष्ठ मानतो. असायला पाहिजे, पण मंदिरामध्ये जाताना मी आता साक्षात भगवंताला भेटायला निघालोय असं वाटलं पाहिजे ना. तसं वाटतच नाही. नियमाप्रमाणे सगळेजण काहीतरी करत असतात, तसं त्याला काहीतरी बिघडलं तर आपल्याला त्याचा राग येतो. जणू काय त्या मूर्तीमध्येच फक्त देव आहे अशी भावना तयार होते. ती भावना काढली पाहिजे. काहींची मूर्तीमध्ये देव आहे भावना होते, पण मूर्तीमध्येच आहे अशी होते. तर त्याच्यापेक्षा तो व्यापक आहे असं त्याला कळलं पाहिजे. भगवंताला कधी आपण छोटा करायचा नाही, मर्यादित करायचा नाही. म्हणून परमात्मा आपल्यासारखा देहदारी समजून त्याच्यावर मनुष्य धर्माचा आरोप करतात. त्याला काय समजतात, हा आमच्यासारखाच आहे. अर्जुनानं बोललाच ना शेवटी, ज्यावेळी विश्वरूप दर्शन झालं त्या विश्वरूप दर्शनानंतर अर्जुनाचा पक्का खात्री पटली की जो मी ज्याला आता मी माझ्याजवळ मित्र म्हणून, सखा म्हणून, माझा सारथी म्हणून ज्याला नेमलेला आहे तो विश्वरूप आहे, सगळ्या विश्वाला व्यापून आहे, हे त्याला ज्ञान विश्वरूप दर्शनामध्ये झालेलं आहे. आणि नंतर त्याचे उद्गार आहेत बघा. मला वाटते पुढच्या श्लोकामध्ये 11व्या अध्यायाच्या 41-42 जे शेवटचे श्लोक आहेत ना, शेवटी समारोपाचे, त्या समारोपाच्या श्लोकामध्ये त्यानं कबुली दिलेली आहे, मी तुला मित्र मानलं, विनोदानं चेष्टेनं तुझा अपमान केला, तुला माझी खरकटी काढायला लावली, तुला घोड्यांची खरारा करायला लावला, देखभाल करायला लावली, तुझ्या हातावर पाय ठेवून मी रथामध्ये चढलो, मी फार तुझा अपमान केलेला आहे, कारण तू तसा नाहीस. म्हणजे अगोदर तो तसा त्याला देहदारी मित्र समजत होता, पण त्याला यथार्थ ज्ञान झालं विश्वरूप दर्शनानंतर, आणि मग कळायला लागलं की भगवंत साक्षात कोण आहे. आपल्यालाही आपल्या देवपूजेच्या द्वारे तीर्थक्षेत्र आपण करतो, त्या तीर्थक्षेत्रातून, नामातून, ध्यानातून, या सगळ्या विचारातून परमात्मा सगळीकडे व्यापलेला आहे असं कळलं पाहिजे. मग आपल्याकडून होणाऱ्या चुका, आपल्याकडून होणारी हिंसा आपोआप टळेल. दुसऱ्यांची केली जाणारी अपमान, दुसऱ्यांची निंदा, ही दुसऱ्यांची निंदा म्हणजे भगवंताची निंदा असं वाटायला सुरुवात होईल. परंतु हा विचार केव्हा येईल, तर त्याला व्यापकतेनं आपण पाहायला लागलो तर त्याची परिच्छिन्नता काढली पाहिजे, लिमिटेशन्स आहेत ती काढली पाहिजेत, आणि मगच तेही मी म्हणूनही प्रपंची, मीच प्रपंच आहे असं समजतात. जी बुडी दिलेली कृतनियशी अशी त्या प्रपंचातच बुडून राहतात, दुसरं काही सुचतच नाही. आपण प्रपंचच करायला जन्माला आलोय की काय अशा भावनेनं खूप माणसं जगत असतात. अगदी 99% लोक तसंच जगत असतात. आपण सर्वजण त्यातच बसतोय बरं काय.
जणू काय प्रपंच करायसाठी आणि एक 4-2 मुलांना वाढवण्यासाठीच, मोठं करण्यासाठीच आपण जन्माला आले वाटते. त्यांची शिक्षण पूर्ण करणं, खाणं जेवणं, त्यासाठी प्राप्ती करणं, मिळवणं, साठवणं, तो त्याचा ढिगारा लावून ठेवणं, यासाठीच माझा जन्म आहे की काय असं वाटायला लागतं. म्हणून प्रपंचामध्ये बुडी देतो का, तर मी समजूनच प्रपंच समजायला लागला. मी हेच प्रपंच आहे. प्रपंचाला देवच समजायला लागला. खरंच आहे ना. आता पैसा देव झालाय की नाही? झालाय. प्रॉपर्टी देव झालाय की नाही? आहे. सगळ्याच्या दृष्टीनं जरा कुठं काहीतरी त्याला काहीतरी झाला, धक्का बसला, तर माणूस किती अस्वस्थ होतो. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. काहीतरी मला जरा धक्का बसला तर अस्वस्थ होतो. एखाद्या निवडणुकीमध्ये, आता निवडणुकीचं वारं सुरूच आहे, निवडणुकीमध्ये तिकीट मिळालं नाही दुसऱ्या तिसऱ्या वेळा, पहिल्या वेळी पण नव्हतं, दुसऱ्या तिसऱ्या वेळी आमदारकीचं खासदारकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून आत्महत्येला प्रवृत्त जाणारी माणसं आपल्याला बघायला मिळतात. किती बुडालोय आपण प्रपंचामध्ये, यावरून लक्षात येईल आपल्याला. घरामध्ये एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या धक्क्यानं मरणारी माणसं आहेत, किती बुडालोय आपण त्याच्यावरून अंदाज येतो. जर आपलं द्रव्य, पैसा साठवलेला कोणीतरी उडून नेला तर आपण किती अस्वस्थ होतो, याचा अर्थ आपण किती प्रपंचामध्ये बुडालोय हे कळायला लागतं आपल्याला. आपल्याला जरा जरी कुणीतरी काहीतरी नावं ठेवली किंवा आपली निंदा केली तर प्रचंड राग आपल्याला येतो, कारण आपण त्या प्रपंचामध्ये ध्येयात्म्याशी जुळवून घेतलेला आहे. अगदी ध्येयतादात्म्य आमचं घट्ट आहे. म्हणून इथं कृतनिश्चयाची बुडी दिली म्हणतात. एवढा परफेक्ट निश्चय आपला प्रपंचाबद्दल असतो की प्रपंचच माझा आधार आहे असं वाटायला लागतं. प्रपंच सोडून मी जगू शकणार नाही असं वाटायला लागतं. जसं काही जणू एखादी मासा जसा पाण्यातून बाहेर पडावा तसा प्रपंचापासून, घरापासून 10-15 दिवस जरी बाहेर माणूस गेला, मठावर राहिला, तरी अगदी तळमळ करतो. किती काय घरात चाललं असेल, कसं चाललं असेल वगैरे वगैरे. जाताना प्रपंच बरोबरच असतो. याच्या ज्यावेळी प्रपंचाचा विचार असतो ना, त्यावेळी प्रपंच बरोबरच असतो आपला. आपण म्हणतोय प्रपंच सोडून आपण खूप दूरवर आलोय. नाही, खूप दूरवर आपण आलो. प्रपंचाला घेऊन आपण फिरत असतो. घर दूर असतं फिजिकली, म्हणजे आकाराच्या दृष्टीने आकार तेवढे लांब असतात, परंतु सगळं जे आहे ते तत्वाच्या दृष्टीनं प्रपंच माझ्याजवळच असतो. हा जर विचार आपण जर लक्षात घेतला तर मी ह्या प्रपंचात किती बुडून राहिलो हे आपल्याला लक्षात येईल. ज्यावेळी आपण अस्वस्थ होतो, काहीतरी प्रापंचिक विचारांना माझी झोप जाते, त्यावेळी समजायचं मी प्रपंचात बुडालेलो आहे. आपल्या नातलगाची आसक्ती आपल्याला अस्वस्थ करते, अशांत करते, त्यावेळी समजायचं आपण त्या प्रपंचामध्ये बुडून गेलेलो आहोत. जर आपण तत्वज्ञान लक्षात घ्यायला लागलो तर देव कसा कळेल सांगा बघू. प्रपंचात बुडून देव कळेल काय सांगा. ह्या प्रपंचाच्या नदीतून बाहेरच यावं लागेल. आणि बाहेर यायचं काय, तो आहे त्या नदीच्या बाजूलाच राहायचं. हे तर एकच लीला तरले सर्व भावी माझं भजले, आईलीची थडी सरले मायाजाळ, असं 7व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात. अलीकडच्या काठावरच ते मोहजाळ संपून जातं, अलीकडच्या काठावर. याचा अर्थ असा आपण घेतला पाहिजे की प्रपंचामध्ये बुडून मला देव कळणार नाही. मला प्रपंचाचे विचार बाजूलाच करावे लागतील आणि त्या आसक्तीतून बाहेर पडावे लागेल. तेवी मी म्हणून प्रपंची, जी बुडी दिदली कृतनिश्चयाची, ती चंद्रासाठी जीवी जरीची प्रतिभा धरली. आणि उगीच तू खरा चंद्र म्हणून पाण्यातल्या चंद्राचं प्रतिबिंब पकडायला निघालास, कसं शक्य होईल? किती जन्मानंतर मिळेल सांगा बघू. पाण्यातलं प्रतिबिंब चंद्राचं किती बुड्या पाण्यात दिल्यामुळे मिळेल, किती वेळा पोहत आत गेल्यामुळे मिळेल. रोज जरी आपण जाऊन बसलो पाण्यामध्ये आणि ते प्रतिबिंब पकडण्याचा प्रयत्न करायला लागलो तरी सुद्धा मिळणार नाही. तसे किती जन्म झाल्यानंतर परमात्मा भेटेल असा म्हणण्यासारखा भाग आहे. किती जन्मात प्रपंच करून मला परमात्मा भेटेल. कैशेने दैवत प्रसन्न तोरित, उगाराय निवांत सायास करशी प्रपंच दिली निशी, हरिशी न भजशी कोण्या गुणे. हरिपाठामध्ये मौली बोलतात. सगळं सायासे प्रपंच करतोस आणि त्यालाच देव समजतोस. मी म्हणून प्रपंच, मला मीच समजलोस त्याला, म्हणजे भगवंत देवच समजला, प्रपंचालाच देव समजतोस. मग आता दुसरा देव तुला कुठला सापडेल सांगा? जो खरा देव आहे तो बाजूला जर राहिला, प्रतिबिंब शोधत राहिला तर तुला खरं चंद्रबिंब सापडेल काय? बिंब जे आहे ते प्रतिबिंबाच्याच नादाला बुडी देत बसलास आणि किती वेळा कित्येक जन्म जरी प्रपंच केला
कित्येक जन्म जरी पाण्यात बुडी घालून ते प्रतिबिंब पकडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा प्रपंच हातात येणार नाही. प्रपंच केला आणि मी तृप्त झालो असं कधी होणार नाही. प्रपंच हजारो जन्म जरी केला तरी तृप्ती समाधान आपल्याला अनुभवता येणार नाही. जसं चंद्राचं प्रतिबिंब पकडता येणार नाही तसा प्रपंचाला पकडता येत नाही. एका मुठीमध्ये प्रपंच मावत नाही. त्या मानानं माझी मुठी जी आहे, मूठ जी आहे ती फार छोटी आहे. प्रपंच अनादी आहे, माया संसार अनादी आहे, त्याला पकडता येणार नाही. असे पकडायला गेले, विजय प्राप्त करायला गेले, अहंकारानं कीर्तीच्या मागं लागले, ते नष्ट झाले. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मित हे राज्य सर्वे बुडाले. आता काहीतरी विचार असा कर, इतकी घरं सोन्याची, इतकी घरं चांदीची, काय वर्णन तुकोबाने त्या एका अभंगामध्ये केलेलं आहे की रावणाची लंका जी होती ती लंका अशी 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 होती. किती वर होते त्याच्याकडे. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून, भगवान शंकराला प्रसन्न करून त्यानं वर मागून घेतले होते. पण अहंकारानं त्याचं नुकसान झालं, बाकी कशानं झालं नाही. अहंकारानं फक्त नुकसान झालं. म्हणजे याचा अर्थ आहे अहंकारानं त्याला प्रभू रामचंद्र कळले नाहीत. अहंकार ही फार मोठी भिंत आहे. परमात्मा समजण्या माझ्यामध्ये आणि परमात्म्याच्या मध्ये अहंकार नावाची फार मोठी भिंत आहे. नम्र व्हावं, सगळ्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहावं. माझं जे सगळं चाललंय ना ते व्यवस्थित चाललेलं आहे अशा भावनेनं जगता आलं पाहिजे. म्हणून तेवी मी म्हणून प्रपंची जी बुडी दिदली कृतनिश्चयाची, ती चंद्रासाठी जी जळीची प्रतिभा धरली, तैसा कृतनिश्चय वाया गेला. केलेला सगळा मी प्रपंचात आहे अशा समजुतीने देव प्रपंचातच आहे, त्याला शोध आहे. पाण्यातच चंद्र आहे म्हणून शोध आहे, तसा प्रकार आहे. तसाच समजुतीने कोणी काय जर केलं असेल कृतनिश्चय वाया गेला. जैसा कोणी एक कांजी प्याला आणि परिणाम पाहावा लागला अमृताचा. कांजी म्हणजे भातावरची पेज असते ना, आता भातावरली पेज ते पाणीच असतं. ते पाणी पिऊन मग तो अमृत प्याल्यासारखा परिणाम होईल काय, पण तो अमृत प्यायलाय असं समजून त्याचा परिणाम काय होतोय बघायला लागलाय. म्हणजे कांजी प्यायला लागलाय आणि मी अमर होतोय काय असं तपासायला लागलेला आहे. तसा त्याचा कृतनिश्चय वाया जातो. म्हणजे आपलं शरीर अमर व्हावे अशी अपेक्षा करू लागला. म्हणजे मीच तसा आहे, प्रपंचामध्ये भगवंताला शोधायला गेला आणि आपलं शरीर हेच सत्य आहे. त्यामुळे शरीर हे माझं अमर आहे, कारण मी आता अमृत प्यालो. बरं, अमृत म्हणून काय प्यालास हे मुद्दा आहे ना. अमृत म्हणून तू विकारच पितोस, विषयातला रस पितोस, अमृत समजून विषयातला रस सेवन करतोस. आणि हा विषय रस तुझा मृत्यूचा आहे. तुला अमर कसा करेल, करणारच नाही. त्यामुळे शरीर माझं अमर राहील, मी कधीच मरणार नाही अशा भावनेनेच कोण बघा, हिरण्यकशिपू, रावण, शिशुपाल, कंस यांची जी उदाहरणं आपल्याला पुराणानं महाभारत रामायणामध्ये बघायला मिळतात, या ती उदाहरणं आजही आपल्याला बघता येतात. आजही कंस आहे, शिशुपाल आहे, नंतर रावण आहे, आजही आहे, आपल्यातच आहे. आता शोधायला आणि कुठं जायचं सांगा बघू. थोडासा रावण, थोडासा कंस, थोडासा शिशुपाल, थोडासा हिरण्यकशिपू, थोडासा कुंभकर्ण माझ्यातच आहे. थोडं 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 सगळं आहे. आता थोडं थोडं आहे ते थोडं थोडं घालायला पाहिजे. ते थोडं थोडं आहे ते घालवत बसायला पाहिजे, म्हणजे जे योग्य आहे ते सापडेल. यासाठी विचार, तैसा कृतनिश्चय वाया गेला. कसला कृतनिश्चय केला होता की पाण्यामध्ये जाऊन चंद्रबिंब पकडायचं. तो पकडता येईल का? आणि असा निश्चय करून आत पाण्यात घुसला, असा निश्चय करून प्रपंचात घुसला, मी अमर होणार, मी देवापेक्षा मोठा आहे. देव असा देहधारी माझ्यासारखंच आहे असं समजून तो देवाला कमी लेखायला लागला, आपल्या देहासारखं देवाला लेखायला लागला. तसा कृतनिश्चय वाया गेला. म्हणून दृष्टांत देताना माऊलीने किती सुंदर दृष्टांत दिला. भातावरली पेज, कांजी त्याला शब्द वापरलाय. जैसा कोणी एक कांजी प्याला, भातावरली पेज आहे ती. पेज म्हणजे वरचं पाणी आहे. मूळ भात बाजूलाच राहिला, खरा भात बाजूला, त्याच्यावर प्याज आहे, काय आपण म्हणतो त्याला कांजी आहे. तसा परिणाम पाहावा लागला अमृताचा. आणि ते करून काय करायला, तो परिणाम पाहू लागला अमृताचा. म्हणजे तसा हा कृतनिश्चय केलेला आहे की मी प्रपंचात आहे अशा समजुतीने तो निश्चय केला की जसा परमात्मा देहधारी आहे, हा निश्चय वाया जातो. प्रपंचात किती त्याला शोधायचा प्रयत्न केला तर तो सापडला नाही. त्यानंच सांगितलं, त्यांनी सांगितलेलं वर्म भगवंतानी ते आपण लक्षात घेतले नाही.
अरे मी भूतामध्ये नाही आणि भूतेना माझ्या ठाई. माझ्याजवळ भूत पण नाही, भूतसृष्टी, आणि मी भूतसृष्टीमध्ये नाही. मग त्याला कशाला शोधायला जायचं? मग भूतसृष्टीचं काय समजायचं? सगळी भूतसृष्टी त्याचीच आहे, त्याचाच आविष्कार आहे, त्याची ही आभा आहे, पसरलेला प्रकाश आहे, असं समजलं पाहिजे. आता पडलेला प्रकाश हा का सूर्य आहे का? आहे नाही. किरण जी पडलेली असतात ना सूर्याची, त्या सूर्य आहे का? नाही. पण किरण कुठली आली? सूर्याचीच ना. मग किरणाला सूर्य समजणं असा त्याचा अर्थ आहे. परंतु किरणात सूर्य शोधायला जर आपण गेलो तर सूर्य भेटणार नाही. गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हा जो सगळा पसारा जो आहे, सगळी किरण आहे, ती एका परमात्म्यापासून येतात आणि हा सगळी किरण परमात्मा स्वरूप आहे असं समजलं पाहिजे. आणि तोच निश्चय झाला पाहिजे. पण ह्याचा निश्चय कसला? संसारात बुडण्याचा, प्रपंचात बुडण्याचा. भातावरली पेज पिऊन एखादा अमृताचा परिणाम अनुभवता येईल का सांगा बघू? शक्यच नाही. त्याचं प्रपंचामध्ये सुख लाभेल का? शक्यच नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकजेल कमलाची श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंथरवणी इंगळाच्या शेजेवरती सुखाची झोप लागेल काय? माऊली म्हणतात, ढेकणाच्या भाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे. तुकोबा म्हणतात, ढेकणानं भरलेला खॉट आहे आणि त्या खॉटमध्ये मला शांत झोप मिळेल असं वाटतं. का शतजर्जर नावे रिगुनी केवी निवांत व्हावे. हजार होल पडलेल्या नावेनं सुखाचा प्रवास होईल का? बुडणार का नाही नाव? ते बुडणार. हा प्रपंचाचं स्वरूप समजून घे रे बाबा, असं अर्जुनाला भगवंत सांगतात. आणि मग मी खरा कोण आहे तुला कळायला लागेल. त्या प्रपंचात दडून राहिलेला मी आहे, असा लपाछपीचा खेळ करणारा परमात्मा आहे. त्याला एकदा जाणून घेतला पाहिजे, त्याला शोधता आला पाहिजे, व्यवस्थित शोधता आला पाहिजे. आणि त्यासाठी दिलेला भगवद्गीतेचं, ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान आहे, ते त्या ठिकाणी वापरलं पाहिजे त्याला शोधण्यासाठी. पण ते त्या ठिकाणी वर्णन, तैसा कृतनिश्चय वाया गेला, जैसा कोणी एक कांजी प्याला, मग परिणाम पाहू लागला अमृताचा, तैसे स्थूळाकारी नाशवंते. आता परत सांगायला चालू केलं, त्याप्रमाणे सगळे स्थूल जेवढे आकार आहेत, ढोबळमानाने दिसणारे, स्थूल म्हणजे दिसणारे जेवढे जेवढे आकार आहेत, ते सगळे नाशवंत आहेत. भरवसा बांधून चित्ते, आणि हाच परमात्मा असा मनाने विश्वास ठेवून मला अविनाशाला पाहतील, तर त्यांना मी पारमार्थिक स्वरूपाने कसा दिसेन? पाहती मजा अविनाशात तरी कैसा दिसेल? विनाशी गोष्टीमध्ये मला अविनाशाला पाहायला लागलं तर मी कसा दिसेन? स्थूळाकारी नाशवंते. सगळे जे स्थूळ जे आहेत, ते स्थूळ आकार जे आहे, ती वस्तू, ती सगळं ज्याचं ज्ञान आपल्याला या ज्ञानेंद्रियानं होतं, कर्मेंद्रियानं होतं, तेच खरं मानलं मी. पण ते सगळं स्थूल आहे. आणि या स्थूलामध्ये सगळं जे आकाराला आलेलं आहे, जे स्थूल आहे, त्याचा नाश आहे. तर असा मनाने निश्चय केला, त्याला माझे निर्गुण, निराकार, अविनाशी स्वरूप कसे पाहता येईल सांगा भाऊ? या विनाशालाच जर परमात्मा तू मानायला लागला, तर माझं असलेलं, आकार नसलेलं, विनाश न होणार, असं गुण नसलेलं माझं जे तत्व, माझं जे स्वरूप आहे, त्याचा अंदाज कसा येईल सांगा? गुणामध्ये राहून निर्गुण कळेल का? आकारामध्ये राहून निराकाराचे अंदाज करता येईल का? आणि विनाशी वस्तूशी खिळून अविनाशाची प्राप्ती होईल का? त्याचा प्रश्न विचारलाय माऊलींनी. भरवसा बांधून चित्ते. कसला भरवसा? तुझ्याकडे विश्वास एवढा आहे की तैसा स्थूळाकारी नाशवंते, भरवसा बांधून चित्ते, पाहती मजा अविनाशात तरी कैसा दिसे. मी कसा दिसेन सांगा बघू त्याला? ह्या अविनाशी, मी असणारा अविनाशी, ह्या विनाशी नाशवंत असलेल्या प्रपंचामध्ये पाहतात. वास्तविक प्रपंचाचं स्वरूप कसं आहे? नाशवंत आहे. दिसते तोपर्यंत असते, त्यानंतर नसते, याच्या अगोदर नसते, त्याच्या नाशानंतर नसते. मध्ये जे दिसते ती माया आहे, म्हणजे काही नाही. असा विचार जर लक्षात येऊन करायला लागलो तर या विनाशी असलेल्या प्रपंचामध्ये, नाशवंत असलेल्या जगाकडे पाहताना माझी दृष्टी कशी अविनाशी असेल, ती अविनाशी आहे म्हणून पाहायला लागलो तर माझं घर अविनाशी आहे असं समजेल का? त्यामध्ये अविनाशी परमात्मा सापडेल का विनाशी घरामध्ये? मग घर पडलं तर परमात्मा पडला म्हणायला पाहिजे. हा मुद्दा कधीतरी आपण वापरात घेतला पाहिजे. भूतसृष्टीचा नाश झाला तर परमात्म्याचाही नाश होईल. त्यामुळे भूतसृष्टी सगळी नाशवंत आहे आणि त्यात अविनाशी तत्व कसं सापडेल?
मग त्याच्यापेक्षा ही सगळी भूतसृष्टी भगवंताच्या प्रेरणेनं सत्तेनं काम करते, मी त्यातला एक भाग आहे असं समजून आपण जगायला लागलो तर तो कळेल. म्हणून इथं वर्णन करतात या नासवंतामध्ये, या स्थूल आकारामध्ये मी निराकार तत्व, निर्गुण निराकार अविनाशी स्वरूप कसं कळेल? कारण आकार नाशवंत आणि विकारी असतात. जगातली सगळ्या गोष्टीला, शरीरादी सगळा देहादी सगळा प्रपंच जो आहे तो 6 विकारांनी ग्रस्त आहे. अस्ति जायते, वर्धते, विपृण्मते, क्षीयते, म्रियते. 6 विकार आहेत. येतं, असतं, येतं, वाढतं, बदलतं, क्षीण होतं, मरतं. हे 6 विकार सगळ्याला आहेत. आपल्या घरातल्या वस्तूंना हे सगळे विकार लागू आहेत. आता वस्तू सोडून जरा बाजूला माझ्याकडे बघायला पाहिजे, मी स्वतःकडे बघितलं पाहिजे. हे जे हाडामासाचा गोळा माझं शरीर जे आहे, त्या शरीराला सुद्धा मी त्यातले काही विकार पाहिलेत का नाही? असतो. जन्माला आलो की नाही? जन्मलो की मला लक्षात आलं मी जन्माला आलोय. वर्धते, माझ्यात वाढ झाली का नाही? हो, तो छोटा होता माझा गोळा, एक 2-3 किलोचा असणारं बाळ नंतर 100 किलोचं कशानं होतंय? वाढ झाल्यामुळेच ना. वर्धते, बदल होत जातो. होत काय पडतंय का नाही? दाढी मिशा येतात ना, केस पिकतात ना, बदल होतो, दात पडतात ना, सगळं बदलच आहे. आणि पडते म्हणजे क्षीण होते, दात पडले, केस गळायला लागले, क्षीयते. 60 नंतर क्षीयते सुरू होतं आणि नंतर कधीतरी म्रियते. म्रियते म्हणजे संपून जाते. सगळे हे विकार जे आहेत हे आकाराला आहेत. नाशवंत विकारी असतात सगळे, पर आकार जे असतात. पण परमात्मा मात्र विनाश आहे. तो तिन्ही काळात त्याचं अस्तित्व आहे. म्हणून आकाराबरोबर जन्मणं, आकाराबरोबर मरणं हे त्याला नाही. कारण ते ही जी उपाधी आहे त्या उपाधीच्या पाठीमागं जाऊन त्याला आपण तपासला पाहिजे, तरच कळेल. उपाधी माझी गुप्त चैतन्याशय सर्वगत. हे चैतन्य, सर्वगत चैतन्य आपल्याला सगळीकडे बघायला मिळतं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अशा छोट्या कळींचं जेव्हा फूल होतं त्यावेळी परमात्माच त्यामध्ये कार्य करत असते ना. आपण कधी बघतोय का बघा? हे रंगीत वेगवेगळ्या कलरचे पशु पक्षी, मासे, पाण्यातले मासे आणि भरारे घेणारे, झाडावर बसलेले पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज करणारे पक्षी, केवढी विविधता आहे. पण त्या विविधतेमध्ये परमात्म्याचं अस्तित्व आहे. आणि ज्याला हे परमात्म्याचं अस्तित्व या आकारामध्ये, या विनाशी तत्वामध्ये सुद्धा सापडायला लागतं, तो खरा जाणणारा म्हणायचा. त्यानं यथार्थपणानं जाणलं. वास्तविक त्यामध्ये नाही म्हणून सांगतात, पण नाही या शब्दाचा अर्थ काय करायला घ्यायला पाहिजे? मग हे कशामुळे दिसतं? तर तो भगवंत म्हणतात माझ्यामुळे दिसतं. मग तूच तो आहेस असं आम्ही समजतो, समजा म्हणतात ते. त्यालाच भक्ती म्हणलेली आहे. भक्तीचं तत्व जे आहे तेच सांगतं. म्हणून भक्ती तत्वाचा उदो सगळीकडे होतो, त्याचं कारण ते आहे. आपल्याला झेपणारा योग कोणता असेल तर भक्ती योग आहे आपल्या सर्वसामान्य साधकांना. म्हणून माऊली म्हणतात की या नाशिवंतामध्ये मला शोधायला जाशील तर तुझा सगळा निश्चय वाया जाईल. आणि पाहती मजा अविनाशाते तरी कैसा दिशे, मी कसा दिसेन सांग बघू. त्या पारमार्थिक स्वरूपाने मी तुला कसा दिसेन? ह्या विनाशी तत्वाच्या पाठीमागं मी आहे अविनाशी रूपात. या गुणाच्या मागं निर्गुण रूपामध्ये मी आहे. या आकाराच्या पाठीमागं निराकार रूपामध्ये मी आहे. मी आहे म्हणून त्या वस्तू स्थिर आहेत. मी आहे म्हणून त्यांच्यात हालचाल दिसते. मी आहे म्हणून जन्मलेलं पोर रांगतं, उठतं, पळतं, मोठं होतं. भगवंताचं अस्तित्व त्यातूनच दिसतं. त्याला कशाला आकारामध्ये शोधायला जायचं? त्यासाठी दृष्टांत दिलाय बघा. 153 मध्ये माऊली देतात, आगा काही पश्चिम समुद्राची या तटा निगिजता आहे पूर्वीर या वाटा. 2 दृष्टांत बघा. का कोंडा कांडिता सुभटा गणू आतुडे. एकाच ओळीमध्ये 2 दृष्टांत दिलेले आहेत बघा. काय म्हणतात बघा? पश्चिमेस दिशेचा समुद्राच्या किनाऱ्यात जायचं असेल आपल्याला, एक पश्चिम किनारा आहे, अरबी समुद्र आहे, काय आहे, तर त्या पश्चिम समुद्राच्या किनाऱ्याला जायसाठी पूर्व दिशेकडे निघालं तर आपण, समुद्र कुठं आहे? पश्चिमेला. आणि निघालो कुठं आपण शोधायला? पूर्वेकडे. हे योग्य नाही. त्याला पश्चिम समुद्र प्राप्तच होणार नाही.
कसा होईल सांगा बघू. आणि जर मी म्हणला मी चाललो, मी खूप चाललो, मी खूप प्रवास केला, खूप प्रवास केलास याला महत्व नाही, कोणत्या दिशेनं प्रवास केलास याला महत्व आहे. दिशा जरी चुकली जराशी ना तर चुकलेली दिशा आपल्याला भरकटायला लावते. म्हणून तो विचार फार महत्वाचा आहे. चंद्राचं प्रतिबिंब, मी पाणी प्यायला गेल्यावर चंद्राचं प्रतिबिंब मला त्या तलावामध्ये दिसलं, पण प्रतिबिंब दिसलं तर बरोबर त्याच्या उलट दिशेला चंद्राचं बिंब असणार आहे. मग प्रवास करताना बरोबर दिशा सापडली पाहिजे ना. मग चंद्राच्या प्रतिबिंबाचा अंदाज घ्यावा आणि त्या अंदाजावरून खऱ्या बिंबाकडे आपण प्रवासाला निघलो पाहिजे. पश्चिम समुद्राच्या किनाऱ्याला जायसाठी पूर्व दिशेला असणाऱ्या समुद्र किनाऱ्याकडे जाऊन का उपयोग आहे काय सांगा बघू, माऊली म्हणतात. किंवा कोंडा आहे, पाकडून ठेवलेला कोंडा आहे, जे वारं देऊन टाकलेलं धान्य असतं तो कोंडा असतो. ते धान्य जर कांडलं, आपण धान्य काढतो पण कोंडाच काढला तर त्यातलं धान्य कण प्राप्त होतील काय, कधी मिळतील कसे काय. किती काढलं तरी, किती आदळआपट केली आणि काहीतरी शोधण्याचा प्रयत्न, कुठं तीर्थयात्रा केल्या, मी 50 तीर्थयात्रा केल्या, 1000 तीर्थयात्रा केल्या, अरे पण मी अशांत काय याचा काहीतरी शोध घे ना. बसून तीर्थयात्रेला न जाता बस शांतपणानं आणि शोध घे की मी अशांत काय. कारण परवाच मी तीर्थयात्रा करून आलोय, 15 दिवसाची तीर्थयात्रा. कशासाठी केली होती? भगवंताच्या प्राप्तीसाठी नाही. मग केलो होतो पण घाम्या घुमच होऊन आलो, आजारी पडूनच आलो, बाकी काय प्राप्त केलं काय नाही. मग तीर्थयात्रा करताना माझं काय चुकलं काय, तर चुकलेलं असतं. म्हणूनच माऊली हरिपाठामध्ये अभंगामध्ये म्हणतात, तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा. तुझा भाव त्या तीर्थवृत्ता ठिकाणी असला पाहिजे, मग देव तिथंच आहे. तीर्थक्षेत्र बघायला गेलो आपण तर व्रत केलं, तीर्थ केलं तर तिथं भाव असला पाहिजे. शांती दया पाहुणा हरी करी, असं माऊली म्हणतात. तीर्थवृत्ती काय, भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. तुला जरा तरी करुणा आहे का तुझ्याकडं? का तीर्थव्रतावर आलास, तीर्थव्रत केलीस, तीर्थयात्रा केल्यास, व्रत उपवास वैकल्य केलीस, पण तुझ्या मनामध्ये या समस्त जीवाबद्दलची जरा जरी दया करुणा नसेल तर तुझा प्रवास चुकला रे भावा. तू पश्चिम समुद्राच्या किनाऱ्याकडे निघालास, निघालास. कुठं जायचं आहे? पश्चिम समुद्र किनाऱ्याकडे जायचं आहे, पण पूर्वेच्या दिशेने निघालास तर बरोबर उलट्या प्रवासाला निघालो आपण. प्रपंच करून जर परमार्थ भेटेल म्हणजे भगवंत भेटेल असं म्हणत असू तर उलट्या दिशेने आपण प्रवास करतो. माऊली म्हणतात त्याप्रमाणे, प्रपंच करून मला परमात्मा भेटेल याचा अर्थ कोंडा कांडून मला धान्य भेटेल असं म्हणण्यासारखं आहे. मग थोडासा विचार केला पाहिजे ना. कोंडा कशाला म्हणलं? या प्रपंचाला कोंडा म्हणलेला आहे. आणि दिशा चुकणं जे आहे ना, ह्या दिशेसाठी सद्गुरू फार मोठं मार्गदर्शन मोलाचं करत असतात. कारण सद्गुरू बाकी काही करत नाहीत बरं काय, दिशा दाखवतात, बोटानं दाखवतात. ते तिथं आहे बघ आणि ते तूच आहेस, जे तिथं दिसते ना ते आणि तू एकच आहात, फक्त तू ते समजून घे एवढंच सांगत असतात. त्यामुळं नाशिवंत वस्तू, शाश्वत वस्तू कधीच सापडणार नाही. कोंड्यात धान्य सापडणार नाही. पश्चिमेकडे जायचं आहे पण पूर्वेकडे जर निघालो तर पश्चिमेचा किनारा सापडणार नाही. म्हणून फक्त धावण्यानं ध्येय सापडत नाही बरं काय. तर मी धावलेल्याच फक्त समाधान होतं. 4 धामं झाली, अमुक झालं तमुक झालं, जगातले सगळे देव पालती घातले, पण शांती अनुभवली नाही ना. शांती अनुभवासाठी पळायचं असते का? कोण एखादा पळायला लागलाय, का पळतोस? तर विश्रांतीसाठी पळायला लागलोय. अरे विश्रांतीसाठी बसायचं असतं, पळायचं नसतं. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. तुकोबाचे अभंग कसे सांगतात बघा. निवांत बैस आणि चित्त शुद्ध करायला चालू कर. कोणाबद्दलचा द्वेष, मत्सर, राग, त्यामध्ये असणारा आसक्ती किंवा कुणाबद्दल असणारा ईर्ष्या, तुलना, हे सगळे विकार टाकत बस. तुझी तीर्थयात्राच होईल. त्याला परमपूज्य काका आत्मवारी म्हणतात. ही एक वारीच आहे. ही तीर्थक्षेत्राला जाण्यासारखा प्रकार आहे. म्हणून फक्त धावण्यानं ध्येय सापडणार नाही, तर त्याला दिशा योग्य लागते.
आणि दिशा देण्याचं काम संत आणि सद्गुरू शास्त्र करत असतं. संत सद्गुरू शास्त्रांना का मानावं लागते माहिती आहे का? मानणंच गरजेचं आहे. त्यांच्याशिवाय आपल्याला दिशाच मिळत नाही. पुन्हा असे आयुष्यभर पारमार्थिक क्रिया म्हणून काहीतरी करत राहिलेले आहेत. त्यांचं बागडणं होतं संसारामध्ये. नुसतं बागडणं कवायती आहे, पण नव्वत असल्या कवायतीनं योग्य व्यायाम होईल काय? तर शास्त्रानं सांगितलेले जे व्यायाम प्रकार आहेत, आसनं आहेत, त्याप्रमाणे योग्य व्यायाम होईल आणि योग्य तो परिणाम सुद्धा होईल. आपण उलट सगळं करायला लागलोय. कोंड्यामध्ये कुठं धान्य सापडतंय बघायला लागलोय. आणि पश्चिमेच्या किनाऱ्यावर जायचं असेल तर पूर्वेच्या किनाऱ्याकडे निघालोय. माऊली म्हणतात काय, पश्चिम समुद्राची या तटा, तटा म्हणजे किनारा, निघिजता आहे पूर्विलिया वाटा. पूर्वेकडल्या दिशेनं तू निघालास, पूर्वी दिशेच्या वाटेनं तू निघालास का, कोंडा कांडिता सुवटा कणू आतडे. अनुप्रास वापरलाय बघा. अनुप्रास कशाला? एक एक शब्दाचा एक एक अक्षर जे असतं ते पुन्हा पुन्हा आलं एखाद्या ओळीमध्ये की त्याला अलिट्रेशन म्हणतात, अनुप्रास अलंकार. कोंडा कांडिता कणू शब्द वापरले कसे बघा. का, का, कोंडा कांडिता कणू, 4 शब्द एकदम एकाच तुकड्यामध्ये टाकलेले आहेत. हे सगळे समर्थ आणि ज्ञानेश्वर माऊलींनी करावं. हे एवढं सगळं व्याकरण आणि त्याचे सगळे अलंकार जुळवून घेणं आणि त्यातून आणि परमतत्वाचा उपदेश करणं किती कठीण आहे हे बघा. हे सगळं सांभाळून ते करतात. रचना कुठे बिघडलेली आपल्याला दिसत नाही आणि तरी सुद्धा त्या तत्वाचा बोध सुद्धा विसरून जात नाही, आहे तसा राहतो. माऊलींनी वर्णन केलेलं आहे की पश्चिमेच्या दिशेला जायचंय रे बाबा, तुला देवाकडे जायचंय ना, मग देवाच्याच रस्त्याला लागणार का दुसऱ्या रस्त्याला लागला तर देव सापडेल तुला? उगाच नको त्याला देव समजायला लागलास आणि त्या ठिकाणी तुझं माझं असं झालं माझं तसं झालं म्हणायला लागलास. कोंडा कांडीत बसलास, प्रपंचाच्या सगळ्या त्या आहे त्या उचापती करत बसलास आणि त्यातून शांतीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतोस. त्या धावण्यानं तुला शांती कधी प्राप्त होणार नाही असं माऊली म्हणतात. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.